नमस्कार. तर अखेर केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सादर झाला आहे. आता सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की सरकार पुढच्या वर्षी पैसा कुठून आणणार आणि तो नेमका कुठे खर्च करणार. चला तर मग ही संपूर्ण आर्थिक योजना एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आता देशाचा अर्थसंकल्प म्हटलं की अनेकांना वाटतं हा फक्त आकड्यांचा खेळ आहे. पण खरंच तसं आहे का की ह्या आकड्यांच्या मागे एक मोठी विचारपूर्वक केलेली योजना असते? चला ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं ना तर बजेट म्हणजे सरकारचा वर्षाचा हिशोब. म्हणजे बघा सरकारला कुठून कुठून पैसे मिळणार आणि ते पैसे कुठे कुठे खर्च होणार याचा एक पक्का आराखडा. बरं, मग या वर्षीच्या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य काय? तर तो 3 मुख्य कर्तव्यांवर आधारलेला आहे. आणि ही 3 कर्तव्य म्हणजे जणू काही या संपूर्ण योजनेचा आत्माच आहेत. खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीच हे स्पष्ट केलंय. त्या म्हणाल्या की कर्तव्य हीच या बजेटची मुख्य संकल्पना आहे. आणि खरं तर त्यांच्या या एका वाक्यातूनच आपल्याला या अर्थसंकल्पाची दिशा काय असणार आहे याचा अंदाज येतो. तर मग ही 3 कर्तव्य आहेत तरी कोणती? पहिलं आहे अर्थव्यवस्थेला गती देणं, दुसरं लोकांची क्षमता वाढवणं आणि तिसरं, हे खूप महत्त्वाचं आहे, विकासाचे फायदे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणं. हे तिन्ही स्तंभ एकमेकांना कसे जोडलेले आहेत आणि ते कसे काम करणार आहेत तेच आपण आता पुढे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या कर्तव्यापासून, म्हणजेच आर्थिक वाढ. देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन आणखी जोरात धरण्यासाठी सरकार नक्की काय पावलं उचलत आहे पाहूया. तर बघा, आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी सरकारचा सगळ्यात मोठा फोकस आहे तो पायाभूत सुविधांवर. म्हणजे काय, तर रस्ते, रेल्वे, बंदरं ह्या सगळ्या गोष्टी. यालाच कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा भांडवली खर्च असं म्हणतात. आणि ह्या आकडेवारीकडे जर आपण पाहिलं तर स्पष्ट दिसतंय की हा खर्च दरवर्षी सातत्याने वाढतोय. यामागचा विचार अगदी सरळ आहे. जेव्हा सरकार पायाभूत सुविधांवर खर्च करता तेव्हा रोजगार निर्माण होतो आणि खासगी गुंतवणुकीलाही चालना मिळते. आणि या वर्षीचा आकडा ऐकलात तर तो आहे तब्बल 12.2 लाख कोटी रुपये. हो, ही एक प्रचंड मोठी रक्कम आहे. आणि साहजिकच यातून देशात नवीन मोठे प्रकल्प उभे राहतील आणि रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. ठीक आहे, रक्कम तर प्रचंड आहे, पण हा पैसा नेमका जाणार कुठे? तर सरकारनं काही निवडक आणि भविष्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं आहे. जसं की बायोफार्मा, जिथे आपण जागतिक हब बनण्याचा प्रयत्न करतोय. छोटे आणि मध्यम उद्योग, जे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. हायस्पीड रेल्वे आणि देशातच कंटेनरचं उत्पादन वाढवणं, या सगळ्या गोष्टींचा यात समावेश आहे. आर्थिक वाढीबद्दल तर आपण बोललो, पण आता वळूया अर्थसंकल्पाच्या खऱ्या हृदयाकडे. म्हणजे दुसरं आणि तिसरं कर्तव्य, जे थेट देशातल्या लोकांशी जोडलेलं आहे. लोकांच्या सक्षमीकरणाबद्दल. इथे आपल्याला अशा गोष्टी दिसतात ज्यांचा लोकांच्या आयुष्यावर थेट परिणाम होईल. जसं की आरोग्य क्षेत्रात वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यासाठी 5 नवीन प्रादेशिक मेडिकल हब उभारले जाणार आहेत. शिक्षणाच्या बाबतीत 15,000 शाळा आणि 500 कॉलेजेसमध्ये आधुनिक AVG लॅब्स सुरू करण्यावर भर दिला जातोय. तरुणांसाठी, विशेषतः मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक वसतिगृह असेल. एवढंच नाही तर कौशल्य विकासावरही खूप जोर आहे. आणि खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी खेलो इंडिया मिशन आहेच. म्हणजे एकूणच प्रत्येक नागरिकाला विकासाची संधी कशी मिळेल यावर लक्ष दिलं गेलं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाचा फायदा फक्त शहरांपुरता मर्यादित ठेवलेला नाही. शेतकऱ्यांसाठी भारत विस्तार नावाचं एक AI आधारित साधन आणलं जातंय. यातून काय होणार तर थेट शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या गरजेनुसार आधुनिक सल्ला पोचवला जाईल. साहजिकच यामुळे शेतीचं उत्पादन वाढेल आणि ग्रामीण विकासाला एक नवी गती मिळेल. चला आता बजेटमधल्या त्या भागाकडे वळूया ज्याची सगळेच जण वाट पाहत असतात. तो म्हणजे टॅक्स. कर प्रणालीत नवीन काय आहे? असे कोणते बदल आहेत ज्याचा थेट परिणाम सामान्य माणूस आणि व्यवसायांवर होणार आहे? चला बघूया. बरं, नव्या कर बदलांबद्दल बोलण्यापूर्वी एक मोठा ट्रेंड समजून घेऊया. हा जो आलेख दिसतोय तो आपल्याला एकूण कर संकलनाची दिशा दाखवतो. यात अगदी स्पष्टपणे दिसतंय की डायरेक्ट टॅक्स म्हणजे आपला इन्कम टॅक्स आणि कंपन्यांचा कॉर्पोरेट टॅक्स यांचं प्रमाण हळूहळू वाढत चाललंय. आणि हे एक चांगलं लक्षण आहे. यातून असं दिसतं की अर्थव्यवस्था अधिक औपचारिक होतीये आणि लोकांचं उत्पन्नही वाढत आहे. यावेळच्या बजेटमधला एक मोठा आणि सगळ्यात सोपा बदल म्हणजे परदेशात फिरायला जाणाऱ्यांसाठी. परदेशी टूर पॅकेजेसवर जो टॅक्स लागायचा त्यात आधी बरीच गुंतागुंत होते. कधी 5%, कधी 20%. आता ते सगळं बदलून सरळसोट एकच 2% दर लागू केला आहे.
याशिवाय आणखी काही महत्त्वाचे बदल आहेत ज्यावर नजर टाकणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे लवकरच एक नवीन आणि अधिक सोपा इन्कम टॅक्स कायदा लागू होणार आहे. दुसरं म्हणजे वैयक्तिक वापरासाठी परदेशातून आणलेल्या वस्तूंवरचं शुल्क कमी केलंय, पण त्याचवेळी फ्युचर्सच्या व्यवहारांवरचा सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स थोडा वाढवला आहे. आणि चौथं, भारतात डेटा सेंटर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या परदेशी क्लाउड कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांना थेट 2047 पर्यंत कर सवलत दिली जाणार आहे. चला, आता आपण या संपूर्ण विवेचनाच्या शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत. आता आपण बोलणार आहोत बजेटमधल्या मोठ्या आकड्यांबद्दल आणि त्या आकड्यांचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घेणार आहोत. ही आकडेवारी म्हणजे बजेटचा संपूर्ण ताळेबंदच आहे. डावीकडच्या चित्रात बघा, तुम्हाला सरकारची एकूण जमा आणि एकूण खर्च दिसेल. आणि हे तर नेहमीच आहे की खर्चाचा आकडा हा जमेपेक्षा जास्त असतो. आणि उजवीकडच्या चित्रात याच आकड्यांचं अधिक सविस्तर विश्लेषण दिलं आहे. थोडक्यात सांगायचं तर रुपया कुठून येतो आणि रुपया कुठे जातो याचा हा संपूर्ण हिशोब आहे. आता इथे एक महत्त्वाचा शब्द वारंवार समोर येतो, वित्तीय तूट किंवा फिस्कल डेफिसिट. याचा अर्थ काय? तर अगदी सोपा आहे. जेव्हा सरकारचा खर्च त्याच्या कमाईपेक्षा जास्त होतो तेव्हा जी तफावत उरते तिलाच वित्तीय तूट म्हणतात. आणि ही तफावत भरून काढण्यासाठी सरकारला कर्ज घ्यावं लागतं. आणि यावर्षीसाठी सरकारनं वित्तीय तुटीचं लक्ष किती ठेवलंय? तर ते आहे GDPच्या 4.3%. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, कारण हा आकडा गेल्या काही वर्षांपेक्षा कमी आहे. यावरून असं दिसतंय की सरकार आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न करतंय आणि कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्यासाठी हे एक खूप महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. तर एकंदरीत पाहिलं तर हा अर्थसंकल्प देशाच्या विकासाचा वेग वाढवण्याचं आणि तो विकास सर्वांपर्यंत पोचवण्याचं एक चित्र आपल्यासमोर उभं करतो. पण खरा प्रश्न हाच आहे की एका बाजूला पायाभूत सुविधांवर होणारा हा प्रचंड खर्च आणि दुसऱ्या बाजूला लोकांच्या वाढत्या अपेक्षा, या दोन्हींमध्ये सरकार समतोल साधू शकेल का? अर्थात याचं उत्तर तर आपल्याला येणाऱ्या काळात देईल.